यावर्षी आम्ही लावले होते खरबूज. तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. बहुतेक डिसेंबरमध्ये तो व्हिडिओ मी अपलोड केला होता. उन्हाळाभर खरबूज खाल्ली आहे आणि आता येलं वेचायचे राहिले होते. तर ते कोण येसणार? तर चला म्हणलं आपणच तिघी जणी सासूना येचून घेऊ. तर आज त्यासाठीच वावरात जायचा प्लॅन केला होता. सकाळी सगळं घरचं आवरून घेतलं आणि किती पण आवरा म्हणलं तरी पण 10 तर वाजतेतच. आणि 10 वाजले की एवढं ऊन लागायले ना, वावरात काम करायचं पण जीवावर चाललं आहे. पण आता त्याच्यामध्ये दुसरं पीक घ्यायचं आहे, ते याचं तर लागणारच. मग आज ते खरबुजाचे येलं येचून घ्यायचे होते. तर तेच आमच्या तिघीचं काम चालू होतं. दिवसभर आम्ही येचून घेतलं आणि अचानक 5 वाजता वारं आणि आभाळ सोबतच आलं. खूपच वारं होतं, चालता पण येईना गेलं. तसंच पत्रात आलो होतो आम्ही. तसंही आता पावसाचा पण टाईम झालेलाच आहे. पण ऊन काय हटत नाही. तर जेव्हा पाऊस येईल का 1-2 पावसं पडतील, थोडीशी जमीन शांत होईल, मग नाही एवढं ऊन लागणार. पण सध्या तरी खूपच जास्त ऊन आहे. तर मग इथं पत्रात येऊन जरासं बसलो होतो. वारं बंद व्हायचं वाट बघू लागलो, कारण आमच्यासोबत घरी जायला लेकरं पण होते. यश आणि परी आज वावरात आले होते. तर इथंच जरासं बसलो होतो आणि विहिरीचं पण काम चालू आहे. तर ते पण कामगार माणसं इथं येऊन बसले होते. त्यांच्याकडे बघून तर खरंच खूप वाईट वाटलं, कारण त्यांचे पण लेकरं खूप लहान लहान आहेत.